नमस्कार. राजकारणात कधी केव्हा काय होईल याचा भरवसा आता राहिला नाही. घडलंय असं की कालपर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागची किंवा यांच्या एकत्रित येण्यामागच्या चर्चांना उधाण आलं. त्यामुळे प्रवक्ते जागे झाले, एकमेकांवरती टीका करू लागले. पण हे सर्व घडत असताना एक मोठी बातमी लीक झाली. एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दल विचारताच एकनाथ शिंदेंनी ज्या अर्थी रिपोर्टरला झटकारलं ते ठाकरेंच्या शिवसेनेला भारी वाटलं. यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, प्रवक्त्यांना असं वाटलं की आपण जर अशी भूमिका घेतली तर एकनाथ शिंदे घाबरताना दिसतात. त्यामुळे आता होऊनच जाऊ दे, भले आपल्याला थोडं नमतं घ्यावं लागलं तरी चालेल. आता जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्यानं एकनाथ शिंदेंची जिरवता येत असेल तर मग हेच बरोबर आणि हीच ती वेळ. नेमकं घडलंय काय आणि काय घडणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. या गोष्टीमुळे एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये एक प्रकारे नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना ही गोष्ट त्रासदायक ठरली आहे असं पाहायला मिळाले. त्यामुळे ते गेल्या 2 दिवसांपासून ते टाईमलाईनवरून गायब देखील आहे. एकीकडे अजित पवार, शरद पवार एक होताना दिसतात, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध सुधारताना दिसतात. तिसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जवळजवळ एकत्र येण्याच्या तयारीत आहे. या सर्वांमध्ये गेम होतोय कुणाचा, तर एकनाथ शिंदेंचा. एकनाथ शिंदेंना हे देखील समजले की आपल्यासोबत असणारे आमदार हे आपल्याशी एकनिष्ठ नाहीत, कारण यासोबत आलेल्या आमदारांना पाहिजे होती सत्ता, आणि जर सत्ता हवी असेल तर आपल्याला शिंदेबरोबर जावंच लागेल हे त्यांनी मनोमन ठरवलं होतं. त्यामुळे जशी शिंदेकडे सत्ता आली तसे हे आमदार देखील वळले. वेळ आली आणि सत्ता गेली तर हे आमदार देखील फुटणार, कारण येथे कुठलीही एकनिष्ठता आणि नैतिकता नाही. येथे फक्त विषय आहे तो सत्तेचा. यामुळे एकनाथ शिंदेंना देखील याच गोष्टीची भीती वाटत असेलही. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत भाजपाने अनेक नेते हे एकनाथ शिंदे यांच्याकडून उभे केले होते. ज्यावेळी भाजप या नेत्यांना बोलविल त्यावेळी या नेत्यांना भाजपमध्ये जावे लागेल. त्यामुळे एकनाथ शिंदेकडे राहून राहून किती आमदार राहतील, आणि जे आमदार राहतील त्यांना जर भाजपाने आपल्याकडे वळून घेतलं तर फक्त एकटे पडतील ते एकनाथ शिंदे. यामुळे एकनाथ शिंदे हे संपूर्ण अडकताना दिसत आहेत असं राजकीय वर्तुळात बोललं देखील जाते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोघांनीही जर आपला स्वभाव बदलला तर आणि दोघांनीही एकत्र येण्यास सुरुवात केली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच महाभूकंप होऊ शकतो. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे संबंध सुधारताना देखील दिसतात. आता उद्धव ठाकरे हे कुणाबरोबर जुळून घेणार, राज ठाकरे का देवेंद्र फडणवीस, हे लवकरच येणारा काळ सांगेलही. या सर्वांबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.